श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, हा संदेश तुम्ही नक्कीच चुकवू नका आणि मन लावून ऐका. याने तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळणार आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे आता गोष्टी घडणार आहेत. स्वामी तुम्हाला नक्कीच वचन देत आहेत, त्यामुळे स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच हा संदेश मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत की बाळांनो, निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सर्व काही मी तुला देणार आहे. म्हणून नशिबाने जरी साथ सोडली असेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम राहिला पाहिजे आणि स्वामींचं वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन तुम्ही ध्यानात ठेवून जीवनात चांगला प्रवास पुढे करू शकता. आणि स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही आणि कधीच तुम्हाला प्रसादही देणार नाही. म्हणून तुमचा व्यवहार कधीही चांगला असला पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला कधीच घाबरू नका, कारण देव तुमच्या पाठीशी असतो. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल आणि अनुभव तुमच्याकडे आलेला असेल. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून नक्की सुरुवात करा. तुम्हाला त्यात यश हे मिळणारच आहे. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून आपल्याला फक्त समाधानी राहणं गरजेचं आहे. जेवढं जास्त तुम्ही समाधानी राहाल तेवढं जास्त सुख हे तुमच्या पदरात पडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं. कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाही आणि कधीही तुम्हाला फसवूही शकत नाही. म्हणून जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही ना, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल. तो प्रत्येक माणसाला जेवण देतो आणि कोणत्याही माणसाला तो देव कधी भुके ठेवत नाही. प्रत्येक माणसाला पोटभर जेवण, अन्न हे दररोज मिळतच असतं. मग तो किती गरीब असो वा किती श्रीमंत असो. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर जर आपण त्याला लावला ना, तरी आपलीही बोटे ही सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस हा चांगल्या प्रकारे त्यानुसार जात असतो आणि आपण चांगल्या पद्धतीनेच दुसऱ्यांशी बोलले पाहिजे आणि दुसऱ्यांना वागणूक दिली पाहिजे. जशी आपण दुसऱ्यांना वागणूक देऊ, जसं त्यांच्याशी वागू, जसं बोलू, तसंच आपल्यासोबत घडणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपली कर्म ही चांगल्या प्रकारे आपण पार पाडायचे आणि कोणाचं मन कधी दुखवू नका. नको होऊ सुदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि आपल्या विश्वासामध्येच स्वामी बसलेले असतात आणि स्वामी म्हणतात, बाळा तू विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. नक्कीच मी तुला साथ देईन. पण तू जर उठणारच नाही आणि तू म्हणशील मला इथेच पाहिजे, तसं कधीच होणार नाही आणि तसं कधी कोणाला मिळालं देखील नाही. तुला कर्म हे करावेच लागतील, फक्त त्यात मी तुला मदत करणार आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना, तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना, तिथे माणसांची कमी नसते. म्हणून माणुसकी ही जपायलाच हवी आणि प्रत्येकाला तुम्ही सांगायला हवं की माणुसकी तुम्ही जपाच. म्हणून कधीही शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाही आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत राहिली आहे की नाही, हे नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे. आणि अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं, ही सर्व खरं नात्याची लक्षणं आहेत. आणि असंच खरं नातं आपण प्रत्येकाशी जोडलं पाहिजे. मग तो आपला जवळचा असो किंवा मग लांबचा असो. नक्की स्वामींनाही चांगलं वाटतं आणि स्वामीही आपल्या पाठीशी असतात. कारण आपलं मन हे निर्मळ असतं आणि निर्मळ मनाने आपण स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. कारण त्याच हाताने आपण त्या माणसाची मदत करत आहोत आणि स्वामींनीच आपल्याला त्या माणसाची मदत करायला पाठवलं आहे. कारण कोणी ना कोणी माणूस येऊन तुमचीही मदत एक दिवस करून जाणार आहे आणि ते आपण समजू की स्वामी रूपात तो माणूस आपल्या मदतीला आला होता. तसेच तुम्हाला सुद्धा एखाद्या माणसाला मदत करायला स्वामीच पाठवत असतात आणि स्वामीच तुम्हाला उत्तेजित करत असतात. म्हणून कधीही कोणाला मदत करण्यापूर्वी कोणताही विचार करू नका, मदत करून टाका. स्वामी तुम्हाला एवढं देतील की
की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही. म्हणून कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज कधी राहत नाही. म्हणून प्रत्येकालाच तुम्ही खुश ठेवण्याचा प्रयत्न करत जा. कोणी दुःखी झाले तर तुमचा आत्माही दुःखी होऊन जाईल आणि तुम्हालाही भरपूर दुःख तुमच्या वाट्याला येऊ शकेल. म्हणून आयुष्यात स्वामी आले, मन आपले स्वामीमय झाले. मनाची आपली भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही. स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीही दिसत नाही आणि कोणीही आपल्या मदतीला येत नाही. तेव्हा स्वामी आपल्या मदतीला धावून येतात आणि स्वामींवर आपण निर्मळ मनाने विश्वास ठेवायला हवा. म्हणून अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात की वाईट आहात. म्हणून तुम्ही नक्कीच अहंकार कधी बाळगायचा नाही, कारण अहंकार हा शेवटी मातीत मुरत असतो. आणि गर्वही कधी करू नका, कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते, हे तुम्ही ऐकलेच असेल. म्हणून ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण नक्कीच तुम्हाला सोडून जाईल. म्हणून त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना मिळत जातील आणि नक्कीच मिळणार सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात कोणत्याही मागे धावू नका आणि तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत ही नक्की शून्य होत असते आणि आपली किंमत कुणालाही राहत नसते. म्हणून कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन आपण कर्म केले पाहिजे. कारण ब्रह्मांडातील कोणतेही नियम आपल्याला ह्या बदलू शकत नाही, पण कर्माचा सिद्धांत कधी बदलत नाही. उशिराच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि ते प्रत्येकालाच मिळत असते. कोणी श्रीमंत असो की कोणी गरीब असो, तिथे कोणाचा वशिला चालत नाही. प्रत्येकालाच त्या कर्माचे फळ हे भोगावेच लागत असतं. म्हणून जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक व्यक्ती हा त्याच स्टेजला बघायला तुम्हाला आतुर आहे, पण तुम्ही जर वर गेले तर त्याची नक्कीच जळत असते आणि तुम्ही खाली गेलात तर तो हसत देखील असतो. म्हणून तुम्ही तुमचं ठरवायचे आणि कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देणार आहेत हे मात्र निश्चित. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात राहूही शकत नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे तुमच्या हाताने करायला लागतील. फक्त त्या प्रयत्नांना यश द्यायचे काम आपले स्वामी महाराज करतील आणि स्वामी महाराज तुम्हाला यश निश्चित देतील आणि ते त्यांच्या हातात आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करून तुम्ही कामाला सुरुवात करायची. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि 100% मिळेल. म्हणून किती दिवसाचे आपले आयुष्य असते. आज तुमचं आयुष्य आहे, उद्या नसणार आहे. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नाही. आणि उद्या आपण 10 वर्षाचा विचार करतो आणि एवढं मोठं घर आपण बांधत असतो, पण आपण उद्या जगू की नाही हे आपल्याला माहिती नसतं. पण आपलं सगळं जीवन असंच चालत राहणार आहे. म्हणून हसून खेळून जगा आणि आपण प्रत्येकाला हसवायला शिका. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या येऊ द्या, स्वामी तुमच्या नावातच सर्व समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला मिळतच राहणार आहे. आणि स्वामींच्या चरणाशी एकदा आम्ही मस्तक टेकवले की सर्व प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत असते आणि ते उत्तर प्रत्येक कोणता तरी व्यक्ती आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला देऊन जात असतो आणि ते स्वामी रूपाने देत असतात. म्हणून ठरवलं आणि लगेच झालं असंच कधीच होत नाही. थोडा संयम ठेवावा लागतो. कष्टाने हाल होतील पण हार नाही होणार एवढं मात्र निश्चित. आणि आपण चांगले काम करत असू, चांगल्या कामात कोणालाही हार होत नाही. आज ना उद्या ते मिळेलच आणि मिळणारच आहे, यावर फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. म्हणून समतोल मन जर तुमचं असेल तर त्यासाठी कोणतेही व्रत या जगात नाही आणि समाधानासारखे कोणतेही सुख या जगात नाही आणि लोभासारखा कोणताही आजार आणि दयेसारखे कोणतेही पुण्य या जगात नाही. म्हणून तुमचं मन हे नेहमी समतोल ठेवा आणि तुमच्या जीवनाशी तुम्ही समाधानी नक्कीच असले पाहिजे आणि तुमच्याकडे लोभ हा अजिबात नसला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही प्रत्येकावर दया करायला शिका, कारण दया कराल तर ते पुण्यात नक्कीच तुमचं कन्वर्ट होऊन जाईल आणि ते पुण्य तुमच्या पाठीशी नक्कीच राहणार आहे. म्हणून कलियुग आहे बाळा, इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव विजय हा सत्याचाच होतो आणि सत्याचाच विजय शेवटपर्यंत होणार आहे. म्हणून खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे आपल्याला येत असते. म्हणून स्वामी ही शक्ती खूप मोठी आहे आणि या शक्तीला आपण नक्कीच त्यांच्या चरणाशी जाऊन आपण त्यांची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जे आपल्याला दिलं आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद आपण म्हणले पाहिजे. म्हणून कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाव घेत एक एक पाऊल पुढे टाका
तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल. पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच असते. आणि स्वामी शक्ती तुमच्यावर कृपा करणारच आहे हे मात्र निश्चित. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत मात्र तुम्हाला बदलायला लागेल. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, आपली ते मुळं कधीच बदलत नाही. म्हणून तुमची पद्धत बदला, पण तुमचं ध्येय ते एकच असलं पाहिजे. आणि त्याला मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत देखील करू शकता. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं ना की त्याला पुण्य कमवण्याची आणि चैत्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. कारण त्याचं मन हे निर्मळ असतं आणि प्रत्येक व्यक्तीसोबत तो सारखाच व्यवहार करत असतो. म्हणून आपले मन किती स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात. आणि तुम्हाला ते अंतर्मन फक्त चांगलं ठेवायचंय. बाहेरून माणूस कसाही दिसला पण आतून जर तो खराब असला तर त्याला काही महत्त्व नसतं. पण तुम्ही बाहेरून कसेही दिसा पण आतून तुम्ही निर्मळ आणि स्वच्छ असाल आणि तुमचं मन अगदी चांगलं असेल तर स्वामी तुम्हाला चांगलीच फळं देणार आहेत. आणि श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि सदैव तुम्हाला मदत देखील करणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास जो ठेवेल मी त्याच्या पाठीशी नक्कीच राहील. म्हणून तुम्ही स्वामींवर नक्कीच विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतंही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. म्हणून जे दुःख तुमच्या आयुष्यात येतं तेही तुम्ही नक्कीच पचवायला शिका. आणि ते पचवलं की सुखाची किंमतही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकते. म्हणून आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ना हे महत्वाचे कधीच नसते. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त तुमच्या आयुष्यात महत्व असणार आहे. आणि तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत ना हे देव बघत असतो आणि त्यातच तुमचं पुण्य हे वाढत जातं. म्हणून एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो ना त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच आणि तो होणारच आहे. आणि देव त्याचा हिशोब करणारच आहेत. फक्त थोडा उशीर होईल पण नक्कीच होईल. आणि तुमच्यावर जे आता नक्कीच तुम्ही ज्यांच्यावर हसत आहात ना ते तुमच्यावर एक दिवशी नक्कीच हसतील हे मात्र निश्चित. म्हणून वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि कधी आयुष्यात त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहायला शिका आणि त्यांच्या बरोबरीने राहायला शिका, पण त्यांना दगा कधी देऊ नका. म्हणून सगळा कर्माचा खेळ आहे. ज्याला त्याला परत भेटतं. जो आज तुला रडवतोय उद्या त्याला दुसरा कोणतरी रडवेल हे मात्र निश्चित. आणि म्हणून कोणाला कधीही रडू नका आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील असे कामं तुम्ही नक्कीच करू नका. म्हणून योग्य वेळ आली की तुला योग्य गोष्ट मी देईलच असे स्वामी म्हणतात. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेची गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी स्वामींच्या दरबारात तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणण्यासाठी पण गेले पाहिजे आणि स्वामींना मनापासून तुम्ही धन्यवाद म्हणले पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. म्हणून फक्त संयम ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारं एकही सापडणार नाही आणि ते मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस बाळा. कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही. मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे आणि असणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. आणि फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून जीवन पुढे चालत राहायचं. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा पण एक नातं असं जोडा की जेव्हा हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच उभं असेल आणि तेच नातं तुम्ही जोडलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते. आणि त्यामुळे आपण त्यातून चांगला संदेश घ्यायचा आहे आणि स्वामींनी आपल्याला काहीतरी करायची नवीन संधी दिली आहे असं आपण त्यातून समजू शकतो. म्हणून स्मरण करताच समोर उभे राहते ते दत्त आहेत. आणि जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते आपले स्वामी समर्थ आहेत. आणि जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून हे परब्रह्म स्वामी समर्था तुमच्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम आणि आमची नक्कीच स्वामी सेवा तुम्ही नक्कीच स्वीकारा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती नक्कीच मिळू शकत नाही आणि ती निर्माणही होणार नाही. म्हणून भगवंताची कृपा ही असावीच लागते.
आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल, आणि याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढत असतं, हे मात्र निश्चित. आणि तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधीच कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नसते. त्यामुळे जी वेळ आहे याचा व्यवस्थित उपयोग करून आपण आपल्या कामामध्ये लावला पाहिजे आणि चांगलं काम आपण करत राहिलं पाहिजे. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. म्हणून कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा मात्र होत असते, हे मात्र निश्चित. म्हणून आपण फक्त देवाचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी मात्र घ्या. आणि आपण काम करताना दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आपणच घेतली पाहिजे. कारण आपल्यामुळे कोणाला त्रास होईल त्यात आपले नक्कीच पुण्य वाया जात असते आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं तुमच्या जगात हे काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व काही तुम्हाला भेटलं आहे आणि भेटणारच आहे, हे मात्र निश्चित. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त कधी तुम्ही राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्तही कधी तुम्ही जीवनामध्ये होऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो जो खरा समृद्ध आहे आणि तो जो खरा श्रेष्ठ व्यक्ती असतो, हे मात्र निश्चित. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवली पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशांनी किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असल्यास 50 रुपयांच्या आरशातच आपल्याला बघावे लागत असते. म्हणून कधी कोणाची किंमत ही त्याच्या दिसण्यावरून आणि नक्कीच त्याच्या आत्ताच्या परिस्थितीवर ठरवू नका. हाव सोडली की मोह आपला संपणार आहे आणि मोह संपला की आपले दुःख हे सर्वपणे संपणार आहे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच जपल्या पाहिजे आणि त्या जपून ठेवला पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम भोगण्यासाठी नक्कीच आपणही तयार राहायला पाहिजे. कारण आपण दुसऱ्याला दिलेला त्रास कधी ना कधी आपल्या कर्मानुसार आपल्या ओंजळीत पडत असतो. आणि तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही आणि जीवनात ते वापरणार नाही. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होतानाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच आपण जगलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते पश्चाताप आपल्याला जीवनभराचा राहून जात असतो. म्हणून दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख हे अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि समाधानही तितकेच मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र आपले काम आहे आणि ते आपण नाहीसे केलेच पाहिजे. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे आणि एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत आणि इथेच भोगावी लागणार सुद्धा आहेत. म्हणून ती कर्माची फळं नक्कीच तुम्ही चांगली चाखण्यासाठी चांगली फळं आणि चांगली कामं तुम्हाला करायला लागतील, तेव्हाच ती चांगली फळं तुम्हाला भेटतील. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात तुमच्या शांती निर्माण होऊ शकते. आणि समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. कारण राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे जात असतो आणि पुढे सरकत असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा ते काहीतरी जीवनातून शिकत असतात आणि तो खूप मोलाचा संदेश दुसऱ्यांना देऊन जात असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास आपल्याला होणार आहे आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण खास आणि चांगला बनवू शकतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि शेवटी ते मिळणारही आहे. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात,
पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे जे असतात तेच आपले नक्कीच चांगले नातेवाईक असतात आणि तेच आपले जवळचे असतात. म्हणून त्यांना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे दिसत असतात आणि स्वामी तुम्हाला सगळीकडे दिसताना ते स्वामी तुम्हाला म्हणत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी तुला दर्शन देणारच आहे. म्हणून कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि जेवढं त्यांना समजत असते. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही आणि जे कधी म्हणलोच नाही. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होत असते आणि त्यांच्या ओंजळीत यश हे पडतही असते. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुम्हीच ठरवलेल्या गोष्टी या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तुम्हाला मेहनत ही चांगल्या प्रकारे करावी लागणार. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला देव मनापासून देतही असतो. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत जीवन आपले चांगले होऊन जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाईल आणि चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगलं पाहिजे, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कोणी ते सांगूही शकणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपला आनंद आपण मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका आणि कोणावर रुसायचं पण नाही. हे स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे आणि चांगल्या प्रकारे शिकवलं आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींना सर्व गोष्टी आपण सांगत जायच्या. म्हणून नाती कधी नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुर्लक्ष केल्याने आणि तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती फक्त तुम्ही प्रेमाने जपत चला. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात ना, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यात तो एकटा पडूही शकत नाही. स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो आणि तो आंधळा बनून माणसाला नक्कीच चुकीच्या मार्गाला घेऊन जात असतो. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपल्याला सुंदर बनवायचं सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचं कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत राहतं आणि सारं विश्व हे ऐकत असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान आपण आयुष्यामध्ये शोधलं पाहिजे आणि आयुष्य खूप तुमचं आनंदात होईल आणि आनंदात निघूनही जाईल. आणि स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये, जे किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग खूप सोपा आणि सोयीस्कर आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि इतक्या आनंदाने तुम्ही आयुष्य नक्कीच चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न आयुष्यात केले पाहिजे आणि त्यात करण्यात तुम्ही वेळ घालवा. मग तो वेळ तुमचा चांगल्या प्रकारे खर्च होईल, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो आणि त्याला नवीन नवीन अनुभव सुद्धा येत असतात आणि त्या अनुभवातून शिकून तो नवीन कामगिरी आपल्या चांगल्या प्रकारे पार पाडत असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देहासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि निर्मळ मनाने केलेल्या भजनात देव असणारच आहे. म्हणून याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते. म्हणून तुम्ही फक्त मनापासून देवाची भक्ती केली तर तुम्हाला मनापासूनच सर्व काही मिळणार आहे. आणि चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच आयुष्यात संपत नसतो आणि संपणारही नाही. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच आपल्याला काढावा लागणार आहे आणि बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपली ओळख दाखवत असतात. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते, पण ती सुरुवात तुम्ही चांगल्या रीतीने करायची आणि चांगल्या रीतीने पार पाडायची हे मात्र निश्चित. आणि ती सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडणार तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्टही चांगले मिळणार आहेत. म्हणून देवाऱ्यात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधायला शिका. तुम्हाला देव नक्कीच गवसेल
आणि देव एकदा तुम्हाला सापडला की सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळत जातील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो ना त्याला कमतरता दिसत असते. म्हणून आपण कोणत्याही व्यक्तीला तपासून न बघण्यापेक्षा आपण फक्त त्यांचे चांगले कर्म बघितले पाहिजे आणि त्याचा विश्वास आपल्यावर हवा. आणि आपण नक्कीच तो विश्वास कधी तोडू नये. आणि त्याला तोडलं तर आपल्या कर्माची फळं आपल्या पदरी ही नक्कीच पडतात. आणि ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधी आयुष्यामध्ये संपत नसतो आणि तो प्रत्येक वेळी चांगल्या रीतीने आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, किती मोठे आणि किती छोटे असेनात, तुम्हाला कर्म आणि तुम्हाला देव हे जोडूनच जायला लागल आणि हे पुढे तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही स्वामी राया, आणि तुम्ही कधीच काही आम्हाला कमी पडू देत नाही हे मात्र निश्चित. म्हणून तुम्हाला त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. आणि नक्कीच हा व्हिडिओ जो पण बघत असेल त्यासाठी स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना की प्रत्येकाला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळते. आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचा आनंद हा नक्कीच वेगवेगळा असणार आहे. आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर आपण अतूट विश्वास ठेवला पाहिजे. आणि स्वामींचं वचन आपण नक्कीच ध्यानात घेऊन नक्कीच जीवन चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप जाणार आहोत आणि भविष्यात काय होईल आणि चिंता न करता आनंदाने आपण वर्तमानात जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद आपण घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नये. भगवंताच्या नामाशिवाय कोणती गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात मात्र पडू नका. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख खूप वाईट असते आणि ते दुःख आपल्याला भोगायला लागत असते. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि देवही तुम्हाला माफ करेल आणि तुमच्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला नक्कीच मिळवून देईल. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती आशा आणि जिद्दच त्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी या कधीच घडत नसतात. त्या चांगल्या गोष्टी आपल्याला घडवायला लागत असतात आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. नाती ही इलेक्ट्रिक वायर सारखी असतात आणि त्या करंट सारखी असतात. चुकीची जुडली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुडली तर तुमचं आयुष्य पूर्ण प्रकाशमय करून टाकतील. म्हणून तसेच तुम्ही प्रकाशमय करण्यासाठी तुम्ही लोकांचे नक्कीच बोलणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचंही बोलणं तुम्ही पूर्णपणे सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या मागे कितीही मोठा पाठिंबा असू द्यात तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय आणि ते प्रयत्न आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमची कामाची पद्धत तुम्ही बदलली पाहिजे. आणि संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्याच हातात असतं आणि ते त्यालाच करायला लागत असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि करणाऱ्यांसमोर कधी नशीब सुद्धा हारत असतं आणि ते नशीब सुद्धा त्यांना सर्व काही मिळवून देण्यासाठी मदत करत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ मात्र असते. आणि प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान मात्र भागत नाही आणि ती भागणारही नाही, कारण माणसाला मोह होऊन जातो. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा तुमचा ऐकणारा असतो ना आणि सांगणारा असतो ना तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो आणि तेव्हाच ते ज्ञान पुढेही जात असते. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्या यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवतो. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि चांगले यश तुमच्या पदरी नक्कीच पडणार आहे. म्हणून परिस्थिती किती कठीण असली तरी फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर एवढा विश्वास ठेवा की तुम्हाला ते यश हे तुमच्याजवळ मिळणार आहे याची शाश्वती तुम्हाला असलीच पाहिजे आणि ते मिळेलच. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात
आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला मिळणार देखील आहे. म्हणून सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतः मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व राहत नाही आणि ते महत्व नसते सुद्धा. म्हणून मैत्री असावी मनामनाची, मैत्री असावी जन्मोजन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची. अशी मैत्री असावी मग नक्कीच तुमच्या आयुष्यात, आणि एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचीही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो, तो अगदीच वाढत असतो. म्हणून तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपण संपत असते आणि पूर्णपणे संपून जात असते. म्हणून आयुष्यात काही करून दाखवायचे असेल ना, तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे आणि ती मिळूनच राहते. म्हणून जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असलात तर मग तुम्हाला कधीच जेव्हा उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुम्हाला काय काय मिळू शकते. हे भरपूर गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतात आणि तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो. म्हणून फक्त तुम्ही तेच जीवन चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख, दुःख, मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी गुटमळत असतो, आतुर असतो, हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं आणि कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकऱ्यांचे, भक्तांचे हक्काचं ठिकाण आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार आहे. आणि आपण स्वामींजवळ जाऊन सर्व काही व्यक्त केलं पाहिजे आणि स्वामींच्या चरणी सर्व काही आपण विलीन केलं पाहिजे. स्वामी आपलं सर्व काही स्वीकारतात आणि आपल्यासाठी जे काही चांगलं असेल ते आपल्याला देत असतात. म्हणून फक्त स्वामींजवळ तुम्ही सर्व तुमच्या नक्कीच इच्छा प्रकट करायच्या. स्वामी सांगतात, अरे कुठलाही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे एवढ्यात दगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचाय, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्या हातात आहे. तुझ्या आमच्यावरील विश्वास अभंग ठेव आणि मग पहा, तू जिंकलास आणि तू जिंकणारच आहेत आणि तुझ्या नक्कीच विजय सर्वांकडून होणार आहे. म्हणून चांगले कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपले कर्म हे चांगल्या रीतीने आपण करत राहिले पाहिजे. आणि सकाळच्या शुद्ध वाऱ्यासह, सूर्याच्या प्रसन्न किरणासह, फुलांच्या सुंदर सुगंधासह तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही चांगल्या प्रकारे करायची. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कधी कामाला येत नसतो. माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो आणि तो पाहिजे सुद्धा असतो. म्हणून भावनांची कदर आणि चार चौघात आदर या दोन गोष्टी नक्कीच आपण करायला हव्यात. आणि प्रत्येक जगत जेता हा एकेवेळी स्पर्धक होता आणि ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला होता. म्हणून तुम्ही मनामध्ये चांगला आत्मविश्वास ठेवायचा आहे. आणि आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर आपल्याला पोहोचवत असते आणि ती थेट आपल्याला यश मिळवून देत असते. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवला तर ती ताकद बनून जाईल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून संधी कधीच चालून येत नाही, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते आणि आपले कार्यही तसेच चांगले असायला सुद्धा हवे. म्हणून आयुष्य हा असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही आणि प्रत्येक गोष्ट मिळून तुम्हाला जीवन हे तुमचं संपूर्ण होऊन जाईल आणि ते अपूर्ण कधीच राहणार नाही. म्हणून माणसं बदलण्यात वेळ वाया घालू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल आणि आपोआप या जगामध्ये सर्व काही बदल होत जाईल. म्हणून नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे आणि हाच खरा संघर्ष तुम्हाला करायचा आहे. आणि दररोजचं जीवन नवीन नवीन संघर्षाने आपलं भरलेलं असतं. जीवनात आरसा हा आरशाप्रमाणे असतो. तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्हाला ते समजणार आहे. म्हणून मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याचा तुमची ओळख सांगतील आणि तुम्हाला सर्व काही ते दाखवतील सुद्धा. म्हणून आपण आयुष्यामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे. तेव्हा तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण आपल्याला सावरायला येतंय. आणि भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होत असतो. म्हणून यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे.
जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश तुमचेच आहे आणि यश तुम्हालाच मिळणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो. पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवत असतो आणि तो इतिहास नक्कीच चांगल्या प्रकारे घडत असतो. म्हणून उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. मग हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने करत आहात. आणि जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नक्कीच नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून तुम्ही जीवनामध्ये मालक व्हायला शिका आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला नक्कीच शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आहे आणि जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आहे आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता मात्र होऊन जातो. म्हणून सल्ला अपयशी झालेल्यांच्या, अनुभव जिंकलेल्यांचा घेऊन आणि बुद्धी स्वतःची वापरून तो आगेकूच करतो. तो कधीच हरत नाही. त्याचा विजय हा निश्चित होत असतो. म्हणून वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप आपल्याला दाखवून जाते. वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असाव्या, पण विश्वास तोडणारं कुणी नसावं. आणि विश्वास तोडणारी माणसं नक्कीच जीवनात तुमची साथही देणार नाही आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबतही राहणार नाही. म्हणून जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही असो प्रवास सुखकारक होतो आणि चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून आकर्षण हे सौंदर्य किंवा धनाचं नसावं, तर आकर्षण विचार आणि संस्काराचं असावं आणि तेच आकर्षण आपल्याला जीवनामध्ये पाहिजे असतं. म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया त्याही पेक्षा श्रेष्ठ असते आणि मायाला भरपूर काही गोष्टी यात जोडलेल्या असतात. म्हणून आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस तसंच आपला पूर्ण आयुष्य हे आनंदाने भरून जावो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांना निरोगी सुखी स्वामी सर्वांना ठेवत ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहा. आयुष्यात कधीही अपयश तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही आणि ते अपयश येणारही नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार हे समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच आपली शुभ सकाळ असते आणि ती सकाळ आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगू शकतो. म्हणून पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही मात्र बोलू लागतात. म्हणून आपल्यावर जी गोष्ट आलेली असते आणि जी गोष्ट आपल्यावर बितलेली असते त्याला सामोरे जाणं आपलं काम असतं. म्हणून देवासमोर नतमस्तक होणारा सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर नतमस्तक होतो तो देवाला आवडत असतो. हे म्हणजे तसं झालं की आपले संस्कारही आपल्याला नक्कीच बोलत असतात. म्हणून कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी या झोपडीत यायचं आहे. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा, मन जिंका, माणसं जपा, जपलेली टीका आणि हीच खरी माणुसकी आणि तोच खरा आनंद आहे आणि तीच आनंद आपण जीवनभरासाठी आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणून आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश हे अवलंबून असते आणि ते यश आपल्याला मिळू शकते. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकेल आणि अधिक जास्त तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. आणि क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नसतो. म्हणून नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे आणि ती करावीच लागते. म्हणून आयुष्याचं पुस्तक कितीही जुनं झालं तरी आठवणींची पाने नेहमीच आनंद देत राहतात आणि तेच आनंद आपल्याला मिळत राहतो. म्हणून मन हे एक सामर्थ्यवान साधन आहे, त्याचा सुज्ञपणे वापर करा आणि सुज्ञपणे ते वापराही. म्हणून कठीण वेळ ही दर्पणासारखी असते, ते आपल्या क्षमतांचे आपल्याला दर्शन घडवते हे मात्र निश्चित आणि आपल्यामध्ये काय आहे ते आपल्याला दाखवून देत असते. म्हणून जीवनात आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा आधार आहे आणि तोच आनंद आपण मिळवू शकतो. म्हणून रात्रभर जागणाऱ्याला रात्र खूप मोठी वाटते, चालून थकलेल्याला मैलभर अंतरही खूप दूर वाटते. त्याचप्रमाणे ज्यांना धर्माचे ज्ञान नाही त्यांना आयुष्य खूप मोठे असते आणि वाटते सुद्धा. म्हणून आपण धर्मानुसार नक्कीच चाललं पाहिजे. आणि सुंदर सूर्योदय अनुभवायला असेल तर मनाच्या बंद खिडक्या उघडाव्या आपल्याला लागतात आणि त्या आपण उघडतो सुद्धा. म्हणून जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल
आणि स्वामी समर्थांवर तुम्हाला भक्ती ठेवायला लागेल आणि स्वामींची सेवा नक्कीच करायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते हे मात्र निश्चित. म्हणून तुम्हाला तुमच्या मेहनतीने कष्ट करून जीवनामध्ये यश हे मिळावे लागते. म्हणून स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधी करत नाही हे मात्र निश्चित. म्हणून प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप आपल्याला गवसतात आणि आपोआप आपल्याला ते मार्ग भेटत सुद्धा असतात. म्हणून शुद्धता किंवा अशुद्धता स्वतःवर अवलंबून असते. कोणीही कोणाला शुद्ध करू शकत नाही हे मात्र निश्चित. आपण स्वतःला शुद्ध करू शकतो आणि आपण निर्मल राहू शकतो. म्हणून प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते आणि लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला हे मात्र त्यांना कधीच सांगता येणार नाही आणि त्यांना कळणारही नाही. फक्त ते त्यालाच कळते ज्याने ते केलेलं असतं. म्हणून अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला ते दगड बाजूला सारायला लागतील. तसेच तुमच्या मनातली नकारात्मक ऊर्जा तुम्हाला बाजूला करायला लागेल, तेव्हाच तुम्हाला चांगली सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला नक्की स्वामी मदत करतील. म्हणून रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र माणसाची नक्कीच बदलत असते आणि ती वेळ बदलण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. म्हणून छान नातं हवं असेल तर ते मनापासून टिकवा. सुंदर मोती कधीच किनाऱ्यावर मिळत नाही हे मात्र निश्चित. ते कुठेतरी सापडतात आणि ते ज्याच्या नशिबात असतात त्यांनाच मिळत सुद्धा असतात. म्हणून तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज अजिबात पडणार नाही. आणि स्वतःला परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळसाच्या खाणीतच हिरे खरे सापडत असतात आणि तेच हिरे आपल्याला कमवायचेही असतात. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती ही जीवनामध्ये नक्कीच होते आणि होणार सुद्धा आहे. म्हणून देण्यासाठी दान, घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्व श्रेष्ठ आहे आणि तो आपल्याजवळ असलाच पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि हे आयुष्य आपल्याला जगून येथून निघून सुद्धा जायचं आहे. म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले जिथे चांगले असेल तिथेच तुम्ही वावरायला शिका. म्हणून आज आयुष्य देणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो आणि उद्याच्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला तो नक्कीच तुमचं मनोबल वाढवत असतो. म्हणून मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोडगोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. म्हणून शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द आपले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना ते कधीच विसरत नाही आणि विसरूही शकणार नाही. म्हणून स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपल्यावर जीवन अगदी तुमचं सुंदर होऊन जाणार आहे आणि ते जीवन तुम्ही त्याच प्रकारे जपून चाललं पाहिजे. म्हणून पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो आणि त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट ही सापडत जाते. जसजसं तुम्ही पुढे चालत जाल तसतसे तुम्हाला मार्ग हे भेटत जातील. आणि साध्या सरळ माणसांचा कधी कोणता ब्रँड मात्र नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आणि ती ब्रँड बनवत सुद्धा असतात. म्हणून आपल्यालाही तेच करायचंय, तुलना करावी पण कधी कुणाची अवहेलना करू नये. कारण आपण जे पेरत असतो तेच आपल्या आयुष्यामध्ये उगवत सुद्धा असते. म्हणून योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे आणि तो संयम आपल्याला राखायचा आहे. म्हणून तुम्ही शिकायचंय आणि भरपूर मोठं सुद्धा व्हायचंय. आणि जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो आणि तो अग्नी आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. म्हणून कोणत्याही गोष्टी जास्त प्रमाणात चुकीच्या असतात, थोड्या प्रमाणात असल्या तर त्या नक्कीच चांगल्या सुद्धा असतात. म्हणून कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात आणि ते हक्क आपल्याला मिळवावेच लागणार आहेत. म्हणून ते हक्क मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे आणि विचार करून नाही मिळत. स्वप्नांची शहर चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी चालण्याची जिद्द ही पुरेशी आपण करायला पाहिजे. म्हणून पूर्ण करण्याची जिगर असेल तरच स्वप्न बघण्यात अर्थ असतो आणि तरच ते स्वप्न आपण बघितले सुद्धा पाहिजे. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्वाचे असते आणि तसेच आचरण आपले ठेवले पाहिजे. म्हणून आशीर्वाद आणि आनंद या दोन गोष्टी वाटल्यामुळे वाढतात आणि त्या दोन गोष्टी आपण नक्कीच वाटल्या पाहिजेत. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि ते यशस्वी होत असतात आणि ते यशस्वी होऊन त्यांना नक्कीच चांगली गोष्ट मिळत असते आणि चांगल्या मार्गाने ते चालत असतात. म्हणून एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल,
पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ती तुमचं स्वतःचं आयुष्य सुद्धा आहे. म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो आणि तो पराभव होणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याकडे दुर्लक्ष करा आणि चांगल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवायला शिका. एका छोटासा खेळा गाडीची दिशा बदलू शकतो, तर लक्षात ठेवा, एक छोटासा निगेटिव्ह विचार सुद्धा माणसाची प्रगती थांबवू शकतो आणि माणसाच्या प्रगतीशिवाय आयुष्यात तो नक्कीच अडथळा निर्माण करू शकतो. म्हणून आयुष्य तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि तुम्हाला जरी अपयश आले तर तुम्ही यशाकडे धावलंच पाहिजे आणि यश तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही इमानदारीने प्रयत्न हे केलेच पाहिजे. आपल्यातील विश्वासू पर्वतालाही हलवू शकतो, म्हणून परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकते. म्हणून आपण नक्कीच विश्वास ठेवायचा की शंका करायची हे आपल्या स्वतःवर अवलंबून असतं आणि आशीर्वाद आणि आनंद या दोन गोष्टी वाटल्यामुळे वाढत असतात. म्हणून हे कधी वाटत चला आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगलं निर्माण करतील आणि चांगले होतील सुद्धा. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गावरचा पहिला टप्पा आहे. म्हणून स्वतःवर विश्वास अगदी तुमचा पाहिजे. आणि आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका, फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही नक्की सुरुवात करा. नवीन मार्ग तुम्हाला मिळत जातात आणि अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही आणि त्याचा पाठलाग तुम्ही करतही नाही. म्हणून कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. म्हणून कष्ट तर प्रत्येकालाच करावे लागतात आणि ते करावे लागणारच आहे. म्हणून तुम्ही फक्त दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. काही गोष्टी वेळेतच सांगायला हव्यात, नाहीतर त्या मनात राहून जातात आणि वेळ निघून जाते आणि मग तुमची वेळ परत कधी येतच नाही. म्हणून या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचे तोंड त्या दिशेला नसावं असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं, माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचारदोष असतो, कारण दृष्टी व ऑपरेशन होऊ शकते, दृष्टी कोणाचे नाही हे मात्र निश्चित. म्हणून जीवनाचा प्रवास सोपा नसतो, तो सोपा करावा लागतो आणि तो सोपा आपल्याला करावा लागणार सुद्धा आहे. म्हणून त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचत असते आणि यशाचं शिखर गवसायला ते मदत करत असते. म्हणून यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो आणि तुमची इच्छाशक्ती चांगली असली की तुम्हाला यश हे मिळणारच असते. म्हणून निराशा सोडा, आशावादी राहा, कठोर परिश्रम करा आणि यशाकडे फक्त तुम्ही मार्गच ठेवा. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते हे मात्र निश्चित. म्हणून ते आपण नक्कीच त्याप्रमाणे ठरवायचे. म्हणून किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसा आहे कमवताना केलेल्या कष्टाला असते आणि तेच कष्ट आपण चांगल्या पद्धतीने केले तरच ते आपल्याजवळ टिकत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसासोबत उत्तम हत्यारांचा नक्कीच संचय असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आपल्यावर स्वतःमध्ये जिद्द असावी लागते. आपल्यासमोर कितीही वस्तू ठेवल्या तरी आपलं काम करायचं मन नसेल तर आपण ते करत सुद्धा नाही. म्हणून कष्ट हा उंबरट्यावरचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडत असतो आणि दोन्ही चांगले होत सुद्धा असतात. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते ना, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते आणि चांगलं तुम्हाला मिळणार असतं याची अपेक्षा तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. म्हणून आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे आहे. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे आणि ते प्रयत्न करत राहणे हाच यशाच्या नक्कीच मिळवण्याचा मार्ग चांगल्या पद्धतीने आहे. आणि असे यश प्रत्येकाला मिळत असते, फक्त आपण कधी हार मानू नये आणि कधीच हारू नये. जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा सकारात्मक विचारांचा दिवा तुमच्या मनात तुम्ही नक्कीच लावला पाहिजे आणि तोच दिवा लावून तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये उजेड करू शकता. आणि कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही, फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असले मात्र पाहिजे आणि ते सत्य आपण चांगल्या रीतीने पुढे घेऊन गेलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत पाप पूर्ण फळ देत नाही तोपर्यंत माणसाला पापी कृत्य गोड वाटतं, पण पूर्णतः फलदायी झाल्यानंतर त्याचे कटू परिणाम त्याला नक्कीच भोगावे लागतात आणि ते परिणाम त्यांना प्रत्येकालाच भोगावे लागतात. जीवनामध्ये कोणीच असा कर्मा वाचून राहत नाही, प्रत्येकाला कर्माची फळं हे भेटत असतात. कर्मापेक्षा कोणताही मोठं धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतेही मोठं कर्म नाही. म्हणून कष्ट करत चला आणि आपले चांगले कर्म करत चला. जीवनात चुका, अपयश आणि नकार
हा प्रगतीचाच भाग असतो. यशस्वी तोच होतो जो हे सारे सहज स्वीकारतो आणि तो सहज जीवनामध्ये नक्कीच चालत असतो. म्हणून जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपले धन आहे. याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे आणि चांगलंच आपण चालत पाहिजे जीवनामध्ये. आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही म्हणून माज नको, आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून कशाची आपल्याला लाज नको असली पाहिजे. आणि ती लाज आणि माज या दोन्ही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. जीवन म्हणजे खोडरबर शिवाय चित्र काढण्याची कला आहे, आणि ते आपण चित्र कसे काढतो हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते, आणि ती जोडी आपल्याला कमवायचे. आपलं चांगलं हृदय आणि चांगलं डोकं आपण नक्कीच ठिकाणावर ठेवून प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे, आणि प्रत्येक गोष्ट सफल सुद्धा होणार आहे. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे आणि तो प्रत्येकाला शिकवत सुद्धा असतो. म्हणून छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा तो नक्कीच देऊ शकतो. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये जगा इतकं की तुमचं आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला ते देणं भागच तुम्हाला पडेल. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. म्हणून तुम्ही फक्त नाही शब्द कधी ऐकू नका. प्रत्येक गोष्ट शक्य असते आणि ती आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारच आहे, यावर फक्त तुमचा विश्वास असायला हवा. आणि हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि तुमचं नशीबही झुकेल. म्हणून तुमची हिंमत ही खूप मोठी पाहिजे. आणि जगायचं तर बुद्धिबळातल्या वजिरासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो, आणि त्या वजिराप्रमाणे आपण आयुष्यात नक्कीच आपली कामगिरी पार पाडली पाहिजे. आपण जीवनामध्ये जगत असताना जीवन हे बासरीसारखे आपण बनवले पाहिजे. किती छिद्र असली तरी सूर नेहमी मधुरच यायला हवा, आणि तो सूर चांगल्या प्रकारे यायला हवा हे मात्र निश्चित. आणि त्याचप्रमाणे आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो. म्हणून आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि आपण संवाद साधत नाही. म्हणून ते गैरसमज भरपूर वाढत जातात आणि आपले विचारही वाढत जातात. म्हणून ओळखीमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं, तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते आणि तीच आपल्या जवळ असते. म्हणून आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा तुम्ही आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलून टाकतील. आणि तुम्ही सवयी चांगल्याच लावल्या पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे, आणि तो तयार कधी होणारही नाही, कारण त्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. फक्त तुम्ही चांगली कामगिरी करत चांगलं काम करत राहायचंय. तुम्ही परिपूर्ण बनण्याच्या नादात असाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. त्यामुळे जसे आहात तिथून तुम्ही सुरुवात करा, आणि एक दिवशी यश तुम्हाला नक्कीच मिळणार, यावर फक्त विश्वास ठेवा. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता, आणि प्रकाश तुमच्या दिशेने नक्कीच येत असतो. म्हणून अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय नशिबाला कळत नाही. आणि माणसाचे मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेल्या पैशांचा गर्व माणसाला नक्कीच असला पाहिजे. आणि माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी, आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक करते आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट देते. म्हणून नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान असतो. आणि ते समजलं तो व्यक्ती खरंच नक्कीच डोक्याने काम करत असतो आणि जीवनात चालत असतो. म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते, आणि स्पर्धक तुम्हाला असायलाच पाहिजे. म्हणून स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मात्र मोठे असले पाहिजे. आणि ते मन मोठे असले की तुम्हाला सर्व काही मिळू शकते, आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तरच ध्येय तुम्ही गाठू शकणार आहेत. आणि उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे काही चांगले होणार आहे, आणि सगळे काही तुम्ही मिळवणार सुद्धा आहे. म्हणून यश त्याच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू ठेवतो, आणि शांततेने आपल्या नक्कीच यशाच्या मार्गावर तो चालत राहत असतो. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा
की संकटाला येण्यासाठी धाडस करावे लागेल आणि ते धाडस नक्कीच आपल्याला विजयी करू शकेल. म्हणून पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकवून जात असतात. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. आणि म्हणून तुम्हाला त्याग आणि परिश्रम हे करावेच लागेल. आणि आपली शक्ती भूतकाळाची भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात आपण वापरली पाहिजे. आणि तो भविष्यकाळ चांगल्या रीतीने आपण निर्माण सुद्धा केला पाहिजे. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मिळते. आणि ते यश मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या रीतीने नक्कीच वागले पाहिजे. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. आणि ती धमक नक्कीच त्यात असते, कारण त्यात थोडा थेंबही किती छोटा तो असतो पण ती धमक त्याला भरपूर पुढे घेऊन जात असते. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते आणि आपलं आयुष्यही त्याप्रमाणे सुंदर होऊन जात असते. म्हणून आधी स्वतःवर विजय प्राप्त करा, मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि तुमचाच विजय तुम्हाला शेवटी चांगल्या रीतीने मार्गस्थ काढण्यासाठी तो तयार असेल. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो आणि तुम्हाला तो चांगल्या रीतीने पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. म्हणून ज्यांची स्वप्ने दमदार असतात ना, त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रो, जिद्दीने उडान सफल होते आणि ती जिद्दच तुम्ही शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. म्हणून लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला फक्त आपण सांभाळून ठेवले की आपलं आयुष्य चांगल्या रीतीने घडत असतं. म्हणून आयुष्याच्या पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण. आणि ते पान आपण नक्कीच मागे ठेवून जात आहोत, कारण ते आपण जगलो आहोत आणि त्यातली मजा आपल्याला आत्ताच कळत आहे. म्हणून जी गोष्ट आपल्याजवळ असते त्याची मजा ही आपल्याला नंतर कळत असते, पहिले काहीच कळत नसतं. म्हणून मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस मात्र नक्कीच पडला पाहिजे. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोरे विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता आपण साफ ठेवावी. परमेश्वर आपल्याला काटेही टोचू देणार नाही आणि आपल्या मार्गात कोणते अडथळे निर्माण करणार नाही. म्हणून आपले विचार सरळ असतील तर आयुष्यात येणारी वळणं किती वाकडी तिकडे असली तरी काही फरक पडत नाही. आपले विचार मात्र श्रेष्ठ असले पाहिजे आणि चांगले असले पाहिजे. म्हणून पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळाले होते. म्हणून दुसऱ्या यशासाठी सुद्धा तुम्ही वाटचाल चांगल्या रीतीने करायला हवी. आणि मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि संघर्ष व कष्टाचा आवाज नसतो, पण परिणामाची चुकाही नक्कीच चकाकी काही औरच असते आणि ती चकाकी आपण नक्कीच अनुभवली पाहिजे. आणि पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. आणि जीवन एका पेनासारखं असतं. शाही संपण्यापूर्वी आपली गोष्ट आपण लिहून घेतली पाहिजे आणि त्यानुसार जीवन आपण चांगल्या रीतीने आपल्या मनानं जगून घेतलं पाहिजे. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. तो दृष्टिकोन मात्र चुकीचा नसायला हवा आणि चांगलाच असायला हवा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नाही, ते नंतर आपल्याला कळत असतं. म्हणून छोट्याशा आयुष्यात कधी कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात, जे आयुष्याची दिशा बदलतात आणि तेच आयुष्य आपले बदलत असतात. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. आपलं यश हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे. ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही इमानदारीने केले पाहिजे. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकावी आणि आपण त्या फुलांप्रमाणे जगत राहायचंय. म्हणून मुलांना सांगण्यापेक्षा कसं जगावं हे नक्कीच आपण स्वतः जगलं पाहिजे. त्यांना त्यातून भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतात आणि तेच त्याप्रमाणे आयुष्य जगत असतात. म्हणून मुलांना सांगण्यापेक्षा आपण ते नक्कीच स्वीकारलं तर तेही आपलं बघून ते स्वीकारत असतात. म्हणून आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पाऊल पुढे असू. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगाच्या वेशभूषेतून येतात. म्हणून यश हे ट्रेन सारखे आहे, त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्याची गरज मात्र लागते. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश असते. म्हणून तुम्ही भरपूर लोकांना एकत्र घेऊन जर तुम्ही काम केलं तर यशाजवळ पोहोचण्याचा मार्ग हा तुमचा अजून जलद होऊन जातो. आणि मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं
हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं आणि तेच आव्हान आपण पूर्ण केलं पाहिजे. लढाई जिंकल्यानंतर शाबासकी मिळवण्यापेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे आणि जिंकण्याची मानसिकता आपल्याला जीवनामध्ये भरपूर मोठ्या विजय मिळवून देत असते. म्हणून तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असेल आणि त्या उंचीवर तुम्ही असाल. म्हणून स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि तो वापर करून तुम्ही चांगल्या मार्गाने चला. म्हणून प्रत्यक्षात येणं किती अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास तुम्ही कधी सोडू नका आणि स्वप्न जगत असताना चांगल्या रीतीने तुम्ही जगत राहा. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते ना तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी मात्र होत असतो. आणि संकल्पवान ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी ती इतिहास बदलू शकतात आणि इतिहासामध्ये भरपूर काही प्रगती करू शकतात. म्हणून खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे आणि अधिक धार चढवली की त्याला अधिक यश येण्यासाठी नक्कीच प्रयत्न मिळत असतात. आणि तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत परिश्रम मात्र करा. आणि ते परिश्रम करत असताना तुम्ही कोणाकडेही बघू नका आणि कोण काय म्हणतंय कसं म्हणतंय याकडे लक्ष देऊ नका. त्याकडे लक्ष दिलं तर मग तुम्ही मागे राहून जाल आणि तुम्हाला यशाचा मार्ग हा मिळू शकणार नाही. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अयशस्वी होत नाही, ते यशस्वी होतात. आणि तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. आणि तो मार्ग सोपा करण्यासाठी फक्त तो निर्णय तुम्हाला मनापासून घ्यावा लागेल. आणि मनापासून जर तुम्ही निर्णय घेतला तर तुम्ही चांगल्या रीतीने जीवन नक्कीच जगू शकाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी फक्त तुम्हाला चांगला निर्णय घ्यायचा आहे. आणि चांगला निर्णय घेताना तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट करायची की तुम्ही कोणत्याही मार्गावर चालत असाल किंवा कोणत्याही चुकीच्या मार्गावर तुम्ही गेला असाल तर ते सोडून फक्त तुम्हाला चांगला मार्ग हा अवलंबायचा आहे. आणि त्या चांगल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला स्वामींची सेवा नक्कीच करायची आहे आणि स्वामींवर विश्वासही तेवढ्या मनापासून फक्त ठेवायचा आहे. कारण जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला जीवनातील प्रत्येक गोष्टींमध्ये यश प्राप्त होत असते. आणि हा स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुम्ही भरपूर काही गोष्टी या मिळवल्या असतील आणि स्वामी तुम्हाला देतील सुद्धा. आणि नक्कीच हा व्हिडिओ पुढे स्वामी तुमच्या या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वामी त्यांनाही नक्कीच कृपा करतील. धन्यवाद.